खाती देशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाला अडचणीच्या वेळी एकच नाव आठवतं, ते म्हणजे डॉक्टर धनंजय दातार। पण आता बिगर भारतीयांनाही दातार यांच्या मदतीचा प्रत्यय आलाय। पाहूयात। गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून येमेनमध्ये कैदेत अडकलेले 20 खलाशी अखेर सुखरूप मायदेशी परतलेत। यामध्ये 14 भारतीय, 5 बांगलादेशी आणि एका इजिप्शियन नागरिकाचा समावेश आहे। या सर्वांच्या सुटकेसाठी दुबईतील अल अदिल ट्रेडिंग समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांनी सातत्याने पाठपुरावा केला। मला आज खूप आनंद होतोय की 14 भारतीय जे यमनमध्ये होते त्यांची सुटका झालेली आहे आणि ते लवकरच आपल्या मायदेशी पोहोचतील। ओमान स्थित एका परदेशी शिपिंग कंपनीत काम करण्यासाठी हे 20 जण गेल्या जानेवारीत मस्कतला गेले होते। या कंपनीला सौदी अरेबियाचं कंत्राट मिळाल्यानं ते 2 जहाजांमधून 3 फेब्रुवारीला ओमानहून सौदीसाठी रवाना झाले। पण वादळी हवामानामुळे खवळलेल्या समुद्रात या जहाजाला येमेनच्या युद्धप्रवण क्षेत्रात थांबावं लागलं। त्यानंतर येमेनी तटरक्षकांनी जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना अटक केली। या 14 लोकांना ज्यावेळी ते अडकले होते आणि मला जशी त्यांची न्यूज कळाली, अँबॅसेडर आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचा पाठपुरावा केल्यानंतर हे 14 लोक रिलीज झाले। यापैकी भारतीय कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात त्यांनी प्रत्येकी 20,000 रुपयांची रक्कम भरली। तब्बल 10 महिन्यांच्या कैदेनंतर सुटका झाल्यानं या सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। डॉक्टर दातार यांच्या या दातृत्वाचं सर्वत्र कौतुक होतंय।